एआय तंत्रज्ञान सगळ्यांनाच उपलब्ध झाल्यानंतर त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला। एखाद्या भागामध्ये प्रार्थना स्थळाची विटंबना केली आहे असे व्हिडिओज बनू लागले। पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे डीप फेक व्हिडिओज बनवून ते व्हायरल केले जाऊ लागले। ज्या विषयावर पंतप्रधान मुख्यमंत्री अन्य नेते बोलले नाहीत असे व्हिडिओज व्हायरल होऊ लागले। उदाहरणार्थ अर्थमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली असं खोटे व्हिडिओ बनवून पैसे लाटण्याचे प्रकार होऊ लागले। दिवंगत नेत्यांच्या तोंडी वाटेल ती विधानं टाकून त्यांचे व्हिडिओ पसरवले जाऊ लागले। अभिनेत्री किंवा सामान्य महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची विकृती वाढू लागली आहे। एखाद्या अभिनेत्यानं अमुक नेत्यावर परखड टीका केली आहे असे कित्येक व्हिडिओ व्हायरल होतात।